खंडकांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। अंतरा मी खूप विचार केला आणि ठरवलंय की आईचा विरोध पत्करून लग्न करायचं। काय? हो, आई नाही म्हणाली तरी सुद्धा मी तुझ्या ताईशी लग्न करीन। आसावरींना जेवायला घेऊन गेलो तर चालेल ना? म्हणजे हा, थोडा उशीर होईल पण मी स्वतः त्यांना घरी आणून सोडेल। काय आहे ना भाऊजी, आमच्या नेहाचं हे असं झाल्यापासून मला खूपच अशा शंका चेहऱ्यावरूनच वाटतंय की ही गावची आहे। बाय प्रियांका। छान, उत्तम। बसलात ना पुन्हा सगळ्या फाईल्स घेऊन? मी काय म्हणते, कंटाळा कसा येत नाही हो ऑफिस मधलं तेच तेच काम घरी येऊन करत बसायचा? आम्ही तर पेपरमध्ये वाचतो बे की सरकारी अधिकारी काही काम करत नाहीत, नुसते चहा डोसतात, चकाट्या पिटतात आणि इकडे तिकडे फिरत बसतात। कानाखाली पेटू ना मी असं म्हणणार याच्या। येऊन बघा म्हणावं। नाही, 20% लोक काम करत नसतील पण 80% लोक काम करतात। आणि आम्हाला काय त्या प्रायव्हेट कंपन्यांसारखे घसघशीत पगार आहेत एवढी अपेक्षा करायला? आमच्यापेक्षा त्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्यांना जास्त पगार आहे। आणि यांची कामं काय असतात? वेळी ऐवळी हे क्रेडिट कार्ड घेतं का, ती पॉलिसी काढता का असं विचारून ग्राहकांना हैराण करायचं। काम, बुद्धिमत्ता, लायकी याचा काय अर्थार्थी संबंध नाही। आणि काय का तुम्हाला जर असं म्हटलं की एकदा स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही बायका काय करता, नुसत्या लोळताच ना, असं म्हटलं तर? घरी येऊन बघा म्हणावं। उगाच चालतं का घर? लक्ष द्यायला लागतं सगळीकडे घरच्या बाईला। तसंच आहे इथे, सगळं बघावं लागतं। एक काळ असा होता की माणूस सरकारी नोकरीत असला की सुखी समजला जायचा, पण आज नुसतं सरकारी नोकरीत आहे असं म्हटलं ना तरी लोक तुच्छतेने बघतात। तुच्छतेने कसले? दयेनेच बघतात। अरे रे बिचारा गरीब सरकारी नोकरीत आहे, कसा चालत असणार त्याचा संसार? शिक्षकांपेक्षा बरी हा, तिथे वर कमाई नसते। हे बघ, करणारे कुठेही वर कमाई करू शकतात, कळलं? हा, आता शाळेचे कामाचे तास कमी असतात। सावरीच बघ ना आपली, 5-6 तास शिकून येते की घरी परत? काही नाही बरं का, पूर्वी यायची, हल्ली येत नाही। हल्ली उशीरच होतो तिला। आज सुद्धा हर्षवर्धनांच्या बरोबर जेवायला गेली। हो का? अरे वा। अरे वा, काय बरोबर आहे का असं तरण्या तठ्या मुलीला कुणाबरोबरही रात्री बेरात्री जेवायला पाठवायचं? ते कुणाबरोबर काय? हर्षवर्धन आपण ओळखतो ना सगळे। पण आपण ओळखतो तसाच तो असेल असं नाही। आपल्या नेहाच्या वेळेला मारे आपल्याला सगळेजण शहाणपणा शिकवत होते, आता स्वतःच्या पोरींना नको तेवढं स्वातंत्र्य देत आहे, त्याचं काय? किती सोयीस्करपणे विचार बदलतेस का तू? विसरलीस तू ह्याच हर्षवर्धनमुळे आज आपली मुलगी आपल्याला परत मिळाली, ती सुखरूप घरात आहे। काय संबंध होता का त्याचा? आपल्या बहिणीचं लग्न तोंडावर असून स्वतःच्या घरचा प्रॉब्लेम असल्यासारखा त्यांनी नेहाच्या प्रकरणात लक्ष घातलं, आमच्या बरोबर त्या हॉटेलवरती आला, त्या ध्रुवाला पकडलं। तो माणूस वाईट असेल? केवळ हर्षवर्धन आहे म्हणूनच सावरी विश्वासाने त्याच्याबरोबर गेली असेल। आणि हे बघ उमा, हेवे दावे करायचे म्हणून उगाचच वाकडा विचार करायची सवय तू कृपा करून सोडून दे आता। मला काय काही करू देत तिला, पण उद्या नेहासारखं झालं ना तर मागावून पश्चाताप करू नका म्हणावं। अगं जरा चांगलं बोल की कधीतरी। आता माझ्या चांगलं बोलण्याने वाईट होणं टळणार आहे का? तुझ्या वाईट बोलण्याने सुद्धा चांगलं व्हायचं टळणार नाहीये। काय ग, ऍडमिशनचं काम झालं का तुझ्या? झालं, उशिराच झाली ॲडमिशन, पण मिळाली बाबांच्या ओळखीने। त्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये गेले होते, तिथे एवढी मोठी पुस्तकं होती। तेव्हाच मनात विचार आला, एवढी मोठी पुस्तकं मी कधी वाचणार?
आणि यातलं नक्की काय काय लक्षात राहणार. नील तर मला सांगत होता, तू MA ला ॲडमिशन घे, LLB तुला झेपणार नाही. ये नीलचं काय ऐकू नकोस हा, बिंदास घे ॲडमिशन. हे बघ, कुणीतरी म्हणालेलंच आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. नेहा मला सांग, जर खरंच असं घडलं काय मजा येईल ना. तेलाच्या किमती केवढ्या वाढल्यात, त्या एकदम अशा खटकन खाली येत. अंतरा, मला हसवण्यासाठी म्हणून तू फालतू विनोद करू नको. हे सगळं कळतंय ना तुला. तू मग जरा हस हस ना, जरा हस. मी प्रयत्न करते ग, पण नेहा असं बघत नाही ग तुझ्याकडे. आम्हाला आमची पूर्वीची नेहा परत हवी आहे, कळलं. हे बघ, आता तुला सगळं समजलंय ना, काय चूक काय बरोबर, काय करायचं नाही. तू मस्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर. आम्हाला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे, ही आमची बहीण ॲडव्होकेट नेहा धनंजय मोहिते. खरंच असं होईल? अगं नक्की होईल. पण तुझं काय? माझं काय, मी हे वर्ष मस्त एन्जॉय करणार आहे. तुला माहिती आहे, आमच्या कॉलेजची ट्रिप जाणार आहे वर्षासह. हे नेहा, पण यावर्षी आपण घरचे कुठेच गेलो नाही ग उन्हाळ्याच्या सुट्टीत. मी एक काम करते, ताईला विचारते, येत्या शनिवार रविवारी आपल्याला कुठे जाता आलं ना तर जाऊया भिजायला. भिजायला? तू नुसती कल्पना मांडून मग बघ, काकू आणि आई कशा शॉल मफलर स्वेटर सगळं 2 दिवसांसाठी घेऊन येतात ते. जसं काय आपण कुलू मनालीला चाललोय. हे नेहा, आपल्या इकडे पण बर्फ पडायला पाहिजे ना. चंद्रपूरमध्ये बर्फ, तो बर्फ सगळ्या कोळशाच्या खाणीत पडून काळा होईल. काय अनरोमॅन्टिक आहेस ग तू. नुसतं कल्पना करायला काय जातं तुला. विचार कर, सगळीकडे बर्फ पसरलाय. आपण जायचं, बर्फ उचलायचा आणि ते गोळेवाल्याकडचं लाल सिरप टाकायचं त्याच्यावर, त्याचा गोळा बनवायचा आणि खायचं, खात राहायचं. घे तू पण खा. घ्या कॉफी घ्या. इथली कॉफी खूप फेमस आहे. तुम्ही नीट खाल्लं पण नाही तासावरी. खरं तर तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की नाही, तसं काही नाही. लेट मी कम्प्लीट. तेव्हाच मला कळलं होतं की प्रियांकाचं बोलणं तुम्ही फारच मनाला लावून घेतलंय. पण असं करू नका. तिला सवय आहे असं वागण्या बोलण्याची. मी बरीच वर्ष ओळखतो तिला. ती घ्या कॉफी घ्या. त्या समारंभात तुम्हाला कोणीतरी गाण्याबद्दल विचारत होतं. तुम्ही शिकलायत गाणं? हो, थोडंफार. गाण्याचे कार्यक्रम करता? नाही, मी गाणं शिकलीये म्हणजे संगीताची आवड आहे म्हणून. स्वांत सुखाय. माझा भाऊ सुद्धा गातो. चंद्रपूरला शिकलाय आमच्या. पंडित दिगंबर शास्त्रींकडे.
काय पंडितजींकडे? किती मस्त. म्हणजे मला मला एकदा भेटायलाच पाहिजे त्यांना, तुमच्या भावाला. आणि मला मला कल्पनाच नव्हती की तुमच्या घरी कुणाला संगीत वगैरे. माझी बहीण सुद्धा नृत्य करते. काय मस्त. मलाच कोणतीही कला येत नाही. तुम्हाला एक कला येते की? कुठली? दुसऱ्याचं लक्ष तिसरीकडे वळवण्याची. कळलं म्हणजे तुम्हाला. दिसता तितक्या साध्या नाही आहात तुम्ही. आसावरी. मी साधी आहे पण बावळत नाही. घ्या कॉफी घ्या. अंतरा, तर आईचा मूड ऑफ झाला असेल ना ग? मला पण आधी असंच वाटलं होतं, पण बाबा आल्यानंतर त्यांना अपराधी वाटू नये, काही जाणवू नये म्हणून आई कितीतरी वेळ त्यांच्याशी गप्पा मारत बसली होती. ना आईच्या स्वभावाची कमाल वाटते. मी पण तिला हेच म्हटलं, तर मला काय म्हणाली माहिती आहे, 80% बायका असंच वागतात, मी काही फार वेगळं करत नाहीये. अंतरा, उरलेल्या 20% बायका खूप विचित्र असतात ग. काल कार्यक्रम झाल्यानंतर हर्षवर्धनाने मला डिनरला चलण्याचा आग्रह केला ग. तू त्यांच्याबरोबर हॉटेलमध्ये गेली होतीस? मला का नाही बोललीस? सगळ्यांसमोर काय बोलायचं म्हणून नाही बोलले. मग पुढे काय झालं? पुढे अंतरा, मी आधी जाणारच नव्हतं. त्यांनी खूप आग्रह केला म्हणून मी गेले. थोड्या वेळाने त्यांची एक मैत्रीण तिथे आली आणि म्हणाली, ही तुझी नवी मैत्रीण वाटतं, तुला बऱ्या मैत्रिणी मिळतात. काय? मला ना अंतरा, ती मुलगी आवडली नाही. तिचं बोलणं, वागणं. हर्षवर्धन म्हणाले प्रियांकाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस म्हणून, पण खरंच असतील का ग त्यांना एवढ्या मैत्रिणी? असतील, काय माहिती, या श्रीमंतांचं काही सांगता येत नाही. ती नंतर काय म्हणाली माहितीये, हॉटेलमध्ये फुकटचं खायला आणि गाडीत बसायला मिळाल्यावर काय कुणीही करेल मैत्री. काय? ती असं म्हणाली आणि तू ऐकून घेतलंस? अगं, ती हर्षवर्धनांची मैत्रीण होती ना म्हणून ऐकून घेतलं, नाही तर चांगलं सुनावलं असतं. आम्हाला ना त्या गाडीचा मोह आहे ना तुमच्या त्या हॉटेलमधल्या फुकटच्या खाण्याचा. आमच्यासाठी आमची 2 पायांची गाडी आहे ना तीच छान आहे, आणि आमच्या आईच्या हातचा वरण भात म्हणजे अमृत तुल्य आहे म्हणावं आमच्यासाठी. मग काय? पण ताई, म्हणजे मला तरी असं वाटतं की त्या हर्षवर्धनांच्या मनात असं काही नसावं. आपण 4 हात दूर असलेलंच बरं. कुणाचा काही भरवसा देता येत नाही ग. ते पण बरोबर आहे. अगं, तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायचीच विसरले. सॉरी. काल सचिनरावांचा फोन आला होता. हो, काय म्हणाले ते? तू ऐकशील ना तर चाट पडशील. अगं, ते म्हणाले की मी माझ्या आईचा विरोध पत्करून तुझ्या ताईशी लग्न करायला तयार आहे. असं म्हणाले ते? आधी मलाही आश्चर्यच वाटलं, पण ते ज्या पद्धतीने बोलत होते ना ताई,
असं वाटत होतं की ते खूप मनापासून बोलताय. नाही अंतर, ते चुकीचा विचार करतायत. आता इतकं काही होऊन गेलंय ना की आता आमचं लग्न होणं कदापि शक्य नाही. सांगणार थांबा थांबा थांबा. ताई हे काय? शाल, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र. हो, बघू. नाही अंतरा, तू इकडे उभी राहा. काय थांब ग जरा वेळ. माननीय मुख्याध्यापक श्रीयुत रघुनाथ मोहिते यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. मी श्रीमती सुधा मोहिते यांना विनंती करते की त्यांनी श्रीयुत रघुनाथ मोहिते यांचा शाल, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करावा. शाल. प्रमाणपत्र. आता मी श्री रघुनाथ मोहिते यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. माननीय श्री रघुनाथ मोहिते. माझे वडील कैलासवासी अप्पासाहेब आणि आई यांचं पुण्य स्मरण करून माझ्या 2 कन्यका आसावरी, अंतरा आणि खऱ्या अर्थानं माझी सहचारिणी असलेली माझी पत्नी सुधा, या सगळ्यांच्या साक्षीनं हा पुरस्कार स्वीकारताना मला जो आनंद होतोय तो कालच्या जाहीर समारंभापेक्षा सुद्धा जास्त आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. मी यशस्वी आहे की नाही मला माहित नाही, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर मी खरंच यशस्वी असेन तर माझं भाग्य थोर की माझ्या मागे 1 नाही 4 स्त्रिया आहेत. बाबा. एक म्हणजे माझी आई, दुसरी माझी पत्नी सुधा आणि माझ्या 2 गुणी कन्यका. खंत एकच आहे की कालचा सन्मानाचा समारंभ सुधाला जाहीरपणे अनुभवता आला नाही. बोलून दाखवण्याचा तिचा स्वभाव नाही, पण आता मी 2 शब्द बोलू? बोल घे. माझे 2 शब्द केव्हाच संपले. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. अंतरा. तर आता श्रीमती सुधा मोहिते आपल्या समोर 2 शब्द बोलून दाखवतील. श्रीमती सुधा मोहिते. मला वाटतं आपल्या पतीने केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाचा क्षण हा बायकांना अनमोल असतो. त्यांचं कौतुक पाहून आम्हाला खूप अभिमान वाटतो त्यांचा. आम्हा सामान्य बायकांना हे असे क्षण जगण्याची उर्मी देतात. कालच्या पुरस्कार वितरण सोहळ्यापेक्षा त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा जीव त्यांना अधिक महत्त्वाचा वाटतो. इतकी माणुसकी त्यांच्यात आहे. ही जाणीव चिरंतन आनंद देणारी आहे आणि हा आनंद आम्हाला असाच भरभरून मिळत राहू दे एवढंच मनापासून वाटतं मला.
आई ग, खूप छान बोललीस ग तू, खरंच. आमच्या बाबांच्या सहवासात राहून शिकलीस तू पण. बाबा, हर्षवर्धनाने या सोहळ्याचे फोटो पण काढलेत. उद्या परवा मिळणार आहेत फोटोज. हो का? अरे वा. बाबा, आपण जायचंय ना त्यांच्याकडे लग्नाला? जा की. जाऊया की. बाबा, आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही आहोत. ठीक आहे, ठीक आहे, पण सध्या शाळेला उशीर होतोय, तेव्हा चला. चला. इथे बोलत बसलात ना की कशाचं भान राहत नाही तुम्हाला. आणि हो, ते सर्टिफिकेट नीट ठेवा ग. होय. हो, या इकडे या. हे घ्या. सत्कार खरं म्हणजे तुमचाच व्हायला हवा. अरे वा 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 वा. नवा छंद नवा ध्यास शोधी नवे